त्याची एवढी इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे। 4 वाजतापासून लाईन गेली, 9:30 वाजले, पण 9:30 वाजेपर्यंत लाईट नाही, ते आंधळात आहे, पूर्णपणे आंधळात आहे। तिथे एक साधा झिरो लाईट नाही, तिथं जनरेटरची या भागामध्ये इथं व्यवस्था नाही हॉस्पिटलमध्ये। अशा बिकट परिस्थितीत त्याची आई आणि वडील आणि आजी त्या बाळाला हवा घालत आहे। जर त्या बाळाला कमी जास्त जर काही झालं तर इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आणि या भागात उपजिल्हा रुग्णालयात तिथे गायनिक डॉक्टर पाहिजे, इथं गायनिक डॉक्टरची उपस्थिती नाही आहे। उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्यांच्याकडे चार्ज आहे उपजिल्हा रुग्णालयाचा तो सुद्धा डॉक्टर नाही आहे। म्हणजे आज अशी वाईट आणि बिकट परिस्थिती म्हणजे तो एक दिवसा बाळ आज लढून आलेला आहे आणि आज अशी वाईट परिस्थितीमध्ये या प्रशासनाला आणि शासनाला आणि या भागातले जे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर ज्यांच्याकडे चार्ज आहे, जे अधीक्षक आहे, या लोकांना लाजा वाटत नाही। जर यांचा मुलगा असता की यांचा नातू असता तर अशा बिकट परिस्थितीत वाईट परिस्थितीमध्ये त्याला ठेवलं असतं का, या लोकांनी समजायला पाहिजे। आज मी या भागाचा निषेध करतो उपजिल्हा रुग्णालयाचा आणि या भागातल्या सर्व डॉक्टरचा निषेध करतो। आपण म्हणतो, काही नेते लोक म्हणतात की विकास झालेला आहे। अहो, कोणता विकास झालाय? ज्या बाळाने उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाचा जन्म घेतला तो आज गर्मीशी लढत आहे, तो आंधळात आहे आणि त्याचे आईवडील त्याला हवा घालत आहे। अशी बिकट वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे। म्हणजे डॉक्टर नाही, इमर्जन्सी जर कोणाची तब्येत बिघडली बापराजी नाईक आहे। माझ्या पत्नीला तिसरी सलाईन लावायला आणलं होतं, प्रेग्नेंटची तिसरी सलाईन लावायसाठी आणलं होतं। तर सलाईन झाल्यानंतर 5च्या दरम्यान जी लाईन गेली ते आता 8, 8:30 वाजून राहिले तरी आतापर्यंत लाईन आली नाही। पेशंटची तर सगळी हयगय होत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता गावाकडे जायचं, आमचं गाव इथून 25 किलोमीटरवर आहे, जाण्याची वांदे आहे, सुट्टी झाली आहे, परंतु ते ठोकी चेक करायचे म्हणून इलेक्ट्रिक नाही आहे, त्यासाठी आम्हाला थांबवून राहतं। त्याच्याबद्दल म्हणजे लहान बाळांची म्हणजे जसे गर्मीनं हे होत आहे, लाईन नाही आहे, कोणी लहान छोटंसं बाळ रडत आहे, डिलिव्हरीच्या महिलांना त्रास होत आहे। त्यासाठी या प्रशासनानं जनरेटरची व्यवस्था करायला पाहिजे असं माझं। तर ह्या 2-3 वाढ दिसत नाही, जनरेटरचं इथं नाही, काहीच नाही, 2-2.5 तास झाले लाईन। मी अनिकेत ज्ञानेश्वरराव दिवाळे, राहणार हिंगणघाट। आज आपण हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिथे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात लाईन, कुठल्याच प्रकारची लाईन नाही आहे। इथे भरपूर प्रमाणात पेशंट आहे, आमचे पण स्वतःचे पेशंट आहेत 2। आता आम्ही ॲक्सिडेंटचे सुद्धा 2 पेशंट आणले, पण इथे लाईनचा काहीच नाही, काहीच बंदोबस्त नाही आहे। त्यानंतर इथे जनरेटर आहे, पण जनरेटरला काही पॉवर नाही आहे। सगळे पेशंट अंधारामध्ये आहेत, त्यांच्या सलाईन अंधारात आहे, त्यांचं ट्रीटमेंट अंधारात होतं, सगळ्या गोष्टी अंधारात होत आहे। काय फायदा एवढा मोठ्या उपजिल्हा रुग्णालयाचा आपल्या हिंगणघाटमध्ये राहण्याचा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढे पेशंट गंभीर आजारचे पेशंट आहेत, पण इथे लाईन काहीच नाही आहे। त्यामुळे याच्यावर प्रशासनाने तात्काळ काही ना काही नियोजन लावावे आणि तात्काळ या लाईनीचं सगळ्यात पहिले नियोजन करावे। धन्यवाद। जसे आपण पाहू शकतो गायनिक वाढ आहे, तिथे पण पूर्ण अंधार आहे, लोक मोबाईलच्या टॉर्चनी आपल्या औषधी, मेडिसिन, सलाईन संपली की नाही, इंजेक्शन, लहान लेकरांना पंखा नाही, आत्ता जन्म झालेल्या बाळांना कसं काय सगळं ट्रीटमेंट भेटणार आहे। कृपा करून लवकरात लवकर लाईनची व्यवस्था करावी, इथे लोकांची खूप बेहाल होत आहे लाईन गेल्यामुळे।